झाली का पूजा? हो. गेल्या वेळेस सारखं रील्स वगैरे तसलं काही बनवायचं नाही. गेल्या वेळेस काय केलं, बुलेटची पूजा केली आणि फायनान्स वाल्याने बुलेट उचलून दिली. मी तुम्हाला म्हणलं होतं आगलावे बाबांना बोलवा गाडीची पूजा करायला, पण तुम्ही नाही ऐकलं माझं. काय ते आगलावे बाबाच म्हणते बा 10 वेळेस. आता तरी बाबांना बोलवा बर बर. गाडीची पूजा करायला. वा 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 वा, या 100 वर्ष आयुष्य तुम्हाला, 100 वर्षे. आताच तुमची आठवण केली होती. अरे माझं आयुष्य 100 वर्ष नाही, आमर आहे आमर. मला मरणच नाही. काय म्हणता बाबा, अमर आहेत तुम्ही? मग तुम्हाला काय बाबा काय रे वाटले की काय? तुला बरंच माहित आहे. हा हार घ्या बाबा आणि गाडीची पूजा तुमच्याच हाताने करा. हा हो, गाडी इथं आहे. समजत आहे मला. मग इकडं कुठं? मला लक्षात आलंय. हे घ्या बाबा नारळ. अरे काय करायले बाबा तुम्ही? गाडी इथं राहिली. अरे बुलेट घेतलीस तेव्हा सुद्धा तो अशीच काशी केलतीस. माझ्या हाताने जर पूजा केली असती तर गाडी घरी राहिली असती. की आताशी मला कळायलं बाबा. हा, तुमचं महात्मा यांना काय माहिती? यांना काहीच माहित नाही. तुलाच लय कळतं सगळं. हो मलाच कळतंय. अरे चावी घे रे इकडे, जरा सफर मारून येतो गाडीची. हो मारा बरं, चला बरं बाबा. हा बाबा, थोडी लुंगी वर घ्या. अरे तू सगळी बाजू सरक. तू बसा. बसा म्हणजे आलो मी. बस 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 बस. म्हणजे गाडी मी दोघं घेऊन चालले काय? हा चाललो चाललो. शांत बस तू. हा कस काय वाटली मग? वा 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 वा, सुंदर, अगदी सुंदर, ब्युटिफुल. गाडी म्हणतो मी. मी तेच म्हणतोय ना मूर्खा. काय सांगावं बाबा, मी आता तुम्हाला खरं सांगतो. काय झालं? मागच्या वेळेस आम्ही बुलेट घेतली, हा पूजा केली बर. आणि फायनान्स वाल्याने उचलून नेली. गावात सारी पत आमची गेली आणि भावकी पुढे तर आमची लय इज्जत गेली. अरे रे बेकार झालं. बरं झालं बाबा, आता पूजा तुमच्या हाताने आम्ही केली. बर ते सोड, आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुझी? आता मागचं सगळं सोडा. बर. आता मी काय म्हणतो, आर्याची काही दिवसा परीक्षा आली. मला काय म्हणायचंय, आमच्या भावकीतल्या अंजलीपेक्षा आमच्या आर्याला कमीत कमी 5% जास्त मार्क पडायला पाहिजे. काळजी करू नको. हा मला हीच अपेक्षा आहे बाबा तुमची. अरे एवढंच ना, काम झालं म्हणून समज. चल हरिया. बाबा मी काय म्हणतोय, आमच्या भावकीपेक्षा म्हणजे अंजलीपेक्षा आर्याला एक का होईना टक्का जास्त पडायला पाहिजे. तुम्ही मंत्र कोणचा बी टाका. अरे एकच काय, 100 पैकी 100 मार. हा बस. हरिया, ही मराठी 100 पैकी 100 स्वाहा. ही गणित 100 पैकी 100 स्वाहा. सिस्टम पार देंगे. इंग्रजी 100 पैकी 100 स्वाहा. एखादा कमी पडतोय का नाही? इतिहास 100 पैकी 100 स्वाहा. 100-400 झाले आता. 400 पैकी 400 मार्क पडणार तुला. बाबा आता अंजलीपेक्षा मला जास्त मार्क पडतील ना? अरे तुला अंजलीपेक्षा 100% मार्क पडणार. पण तू काय करायचं, हे पुस्तक घ्यायचं आणि अभ्यास सुद्धा करायचा. नुसतं स्वाहा करून चालणार नाही, अभ्यास सुद्धा करायचा. तहान भूक हरवली पाहिजे आणि चांगला रात्रंदिवस अभ्यास कर, म्हणजे तुला 100 पैकी 100 मार्क पडतील. अरे असा अभ्यास कर, भाऊकी नुसतं बघतच राहिली पाहिजे. बाबा एवढं काम झालं पाहिजे. हा गावात आमची काहीच इज्जत राहिली नाही. मी आता बरोबर नियोजन करतो, तू फक्त अभ्यास चांगला कर. आलं का लक्षात? हो बाबा. चायला बाबा अचानक आपल्या घराकडे कसं काय आले बाबा? अंजली, एक ग्लास पाणी आण बरं. बाबा बसा बसा बसा, या 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 बसा. काय अंजली, अभ्यास चालला वाटतंय?
हो बाबा, सराव परीक्षा आल्यात 15 दिवसावर माझ्या. परीक्षा आल्यात का? इकडे ये, तुझं भविष्य पाहतो जरा. खरंच बाबा, मला किती टक्के पडतील हे सांगता येईल तुम्हाला? हात पाहू तुझा. अरे वा 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 वा, तुला तर 99.9 इतके मार्क पडणार आहेत तुला. खरंच बाबा? हो. बाबा, आता तर मला अभ्यास करायची काहीच गरज नाही वाटतं. अगं काहीच गरज नाही, तुझं भविष्य सांगता येते. तू आता काय कर, मोबाईल खेळ, इंस्टाग्राम खेळ, व्हॉट्सअप खेळ, पबजी खेळ, काही खेळ. पप्पा, ऐकलं का बाबा काय म्हणले ते? मला आता अभ्यास करायची काहीच गरज नाही. मला आपोआप 99.90 मार्क पडणार आहेत. अरे वा, खरंच का बाबा? नाही तर यायचा भोपळा हातात. अरे तिला 99.99 मार्क पडणार. नाही पडले तर हे गाव सोडून जाणार मी, हिमालयात निघून जाईल. समजलं? बरं, नक्की. तिचं भविष्यात सांगितलंय तसं. बरं बरं बरं. बाबा, आता मला नक्कीच काही अभ्यास करायची गरज नाहीये ना? अजिबात नाही. तू बिनधास्त पैकी मोबाईल खेळायचा, पबजी खेळायचा, इंस्टाग्राम खेळायचा, मोबाईल वर कंटिन्यू राहायचं. अजिबात अभ्यास नाही केला तर तुझ्या भविष्य सांगताय कसं. तू पहिले येणार, 99.99 मार्क पडणार. येऊ कमी आता. हो बाबा. मला पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री त्यांचे फोन आले, जरा मला त्यांचं भविष्य सांगायला जायचे. मला फोनवर फोन आहेत त्यांचे. बरं बरं, या बाबा. येतो मी. हो बाबा, या. चांगला आशीर्वाद द्या बाबा मला. तू काळजीच करू नको. तुला 99.99% मार्क पडणार आहेत. लोड घेऊ नको. जा. आग लावे बाबा की जय. पण कसा गेला पेपर? एकदम सोपा. वा 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 वा. हा, पण या पेपरचा निकाल कधी लागणार तुझ्या परीक्षेत? 2-3 दिवसांनी लागून जाईल. वा वा, जा फ्रेश हो. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. आज निकाल होता त्याचं काय झालं खरं? अरे अशोक, त्याच्यासाठी तर आलोय मी. बरं बरं, सांगा बरं. अरे प्रथम तर तुझं अभिनंदन. वा वा हे घे, 95% मार्क भेटले तुला. वा. हो. खूप मेहनत घेतली तुम्ही पण सर, बरं का? अरे मेहनत तुमच्या दोघांची पण आहे. हा, तुम्ही नाही, पण आहे तिची ना. तयारी करून घेतली. नाही, ते बी आहे, बरोबर आहे ते. पहिले पेढे पाहिजेत लवकर, आणि तुझ्याकडून पार्टी पाहिजे. तुम्हाला अक्क बोकड बस. मेहनत बिनत काही नाही. त्या आगलावे बाबाचा आशीर्वाद आहे. त्या अंजलीचं काय झालं? निकाल लागला की नाही? हो गड्या, खरं सांगा बरं. आता एवढी हुशार मुलगी आणि चक्क ह्या परीक्षेत फेल झाली. बघितलं, मला वाटलं फेल झाली. खरंय ना? पण अरे बाबा, आता तेच सांगायला आलो होतो मी की ही कस काय हिने एवढा अभ्यास केला आणि एवढी हुशार मुलगी कशी फेल झाली. मी काय म्हणजे shock आम्ही मध्ये. करून घेतला अभ्यास तिच्याकडून एवढा.
ही सराव परीक्षा होती म्हणून ठीक आहे. हा आता मेन परीक्षेसाठी तू अशीच टिकली पाहिजेस. आणि आर्या, मी आता तिकडे चाललोय पवळकडं, परंतु असंच मेन परीक्षेला सुद्धा टिकून राहा. आणि तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. हा, येतो मी जाऊन तिकडून. त्याला सांगा जरा, भाऊकीला सांगा, नापास झाली का पास तर आपल्या पुढची टक्केवारी सांगा. अरे बाबा, तुमच्या भाऊकी तुम्ही पाहून घ्या, मी बरं, येतो बरं. मग. हो. चला. ऐका घरी. नमस्कार सर, नमस्कार. नमस्कार या नमस्कार. या 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 बसा बसा बसा. कसं काय येणं केलं सर? अरे बाबा नो, मुलीच्या शिक्षणावर तुमचं लक्ष वगैरे आहे का नाही? काय झालं? अरे बाबा, फेल झाली ती. काय? अंजली फेल झाली? मग कसं काय बुवा? आता तुम्हीच बघा, एवढी हुशार मुलगी फेल झाली, त्याच आश्चर्य वाटायला लागलंय मला. आगलावे बाबांनी तर तिचं भविष्य बघितलं होतं आणि ते तर म्हणले तिला 99% पडतील. आगलावे? हा, अरे कोणत्या बाबाच्या नादी लागला तुम्ही? हेच आपले आगलावे बाबा. अहो सर, त्या बाबांमुळेच मी अभ्यास नाही केला. ते काय म्हणले, विना अभ्यास करता तुला 99.99 मार्क पडतील म्हणून मी अभ्यास नाही केला. आता माझ्या लक्षात आलं. तुला सांगू का, हा हा त्या बाबाचा हा. आणि तुझ्या भाऊकीचा प्लॅन होता, हिला अभ्यासापासून बाजूला ठेवण्याचा. अर्र. त्यामुळं फेल झाली. मला शॉक बसला, एवढी हुशार विद्यार्थिनी फेल कशी झाली. म्हणजे भावकीने असा प्लॅन केला होय? होय, आता माझ्या लक्षात आलं. असं आहे का? आता त्या बाबाला सुट्टीच देत नसतो. आता बघतोच कस काय आहे ते. त्या बाबानी चांगलंच वाटोळ केलं की माझ्या अंजलीचं. अंजली, आता हे बघ, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी येतो मी आता. हो सर. अंजली उठ, आता रडू नको. त्या बाबाने आपलं असं केलं ना, त्या बाबा त्याच्या आयला त्याचं तर बघूच आता आपण. चल 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 लवकर चल चल. त्या बाबाला आपण आता सोडायचंच नाही. त्या बाबाने चांगलंच वाटोळ केलं भावकीचं ऐकून. च्या मायला त्या बाबाने भावकीचं ऐकून आपल्यावर चांगलाच गेम केला. आता ना त्या बाबाला असा रपकायचा, पुन्हा त्यांनी कुणाचं ऐकून असं कुणाचं वाटोळं नाही केलं पाहिजे. पप्पा, ते तिथं बाबा बसलेत, ते त्या कुठे झाडाखाली त्या. कुठे हा, कुठे कुठे आहे का ते बाबा? ते थांब थांब थांब. आता काय हे काठीन ही दोरी लपून ठेवू. आपण काय करू, आधी त्यांच्या पाया पडू आणि मग त्यांचा गेम बराबर वाजू असा राईट मध्ये. चल 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 बघूच आपण त्या बाबाकडं. ते काय बाबा बसलेला दिसतोय. बाबा बाबा, तुमच्या आशीर्वादाने 99.99% मार्क पडले. अरे वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. मग पेढे आणले का नाही? आणलेत ना. हा बाबा, पेढे आणलेत ना. आता मी पेढे माझ्या हाताने तुम्हाला भरविणार. काही अडचण नाही. बाबा, तुम्ही आता हात पुढं करून डोळे झाका. तुम्हाला सरप्राईज पेढे देतो मी. भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे या बाबा. आता आपण काय करू, एक एक पेढा बाबाला देऊ. बाबाने आपल्याला चांगला आशीर्वाद आणि चांगला प्लॅन दिलेला आहे. बाबा, तुम्ही शांत बसा आणि मी तुम्हाला पेढे देतो. भक्तांचं लयच प्रेम वाढले माझ्यावर. आता कशा प्रकारे व्यक्त करतील सांगताच येत नाही. हो, आता तुमची सेवाच करायची बाबा. बाबा, तुम्ही म्हणले होते ना 99 पैकी 99% पडणार. हो, मीच भविष्य सांगितलं होतं. बाबा, 99% तर सोडूनच द्या. ती तर फेलच झाली. फेल झाली? हा, अरे फेलच check झाली. केलंय का? हा, नीटच चेक केलंय बाबा. चुकलं असेल रे. कशाच चुकलं? अंजली, मराठीत किती टक्के पडले? मराठीत 100 पैकी 15. 100 पैकी 15. स्वाहा. अंजली, इंग्लिश मध्ये किती पडले? इंग्लिश मध्ये
100 पैकी 16. 100 पैकी 16 स्वाहा. अंजली गणितात किती पडले? 100 पैकी 15. 100 पैकी 15 स्वाहा. आता कसा स्वाहा झाला बाबा? अरे बाप रे बाप. आता जाऊन सांगा त्या भावकीला, पुन्हा माझ्या जर नादाला लागलात ना तर तुमचाच स्वाहा करून टाकीन. अहो पप्पा, त्यांचं सुहा करण्यात राहिलं तरी काय, त्यांचं दाढीचा सुहा झाला.